इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. इंदिरानगर परिसरातील चेतनानगर येथे आज दीर्घायुष्य ज्येष्ठ नागरिक संघ आणि सह्याद्री युवक मित्र मंडळ चेतनानगर यांच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव आणि माजी नगरसेविका संगीता जाधव यांच्या वतीनं करण्यात आले होते. मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी नाशिक शहराच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलासअण्णा शिंदे, महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अजयदादा बोरस्ते, आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे, खजिनदार अविनाश पोडके, स्थायी समिती सदस्य राहुल भाऊ दिवे, अनिल भाऊ जोंदे तसेच प्रभाग 30 मधील नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, अजिंक्य शहाणे, सुप्रिया खोळे, प्रभाग क्रमांक 31 मधील भगवान नाना दोंदे, बाळकृष्ण शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अनिल गायकवाड, अमेय जाधव, माजी नगरसेवक सुनील खोडे, ज्योती गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिकच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेत आगामी काळातील योजनांबाबत मार्गदर्शन केले. तेव्हा काहीतरी निश्चित चांगलं होण्याची ही चिन्ह आहे. परवाच आम्ही इथे होतो आणि दौऱ्यादरम्यान आम्हाला असं लक्षात आलं की प्रभाव खूपच मोठा आहे. जे मागच्या क्रममध्ये ताई मला सांगत होत्या की जवळजवळ एक 50,000 तर लोकसंख्या होतीच, पण पाथर्डी आणि बाकी इतर गावांचा आणि 30 आणि 31 मध्ये अचानक 2-3 वर्षात जी काही डेव्हलपमेंट झाली आहे ती अगदी कुणालाच कळलं नाही की एक नगरी तयार झाली आहे एका ठिकाणी. आणि असं होत असताना त्यांचं मला सारखं म्हणणं होतं की बघा आम्ही किती महसूल दिलेला आहे, टाउन प्लॅनिंगला एवढी मोठी डेव्हलपमेंट दिली आहे, मग आम्हाला जास्त निधी मिळायला पाहिजे. खरं तर ते बरोबर आहे अर्थात, पण असं मला करता येणार नाही. महापौर म्हणून सर्व प्रभागांचा समतोल विकास व्हावा यासाठी प्रत्येक नगरसेवक समान निधी मागणारच आहे. पण आपल्या प्रभागासाठी आणि विशेष करून ह्या आपल्या वास्तूसाठी जसं प्रास्ताविकेत दादांनी आता सांगितलं की याला रेनोव्हेशनची गरज आहे, याच्यात अनेक अडचणी आहेत. तर मी तुम्हाला सांगते, प्रभाग विकास निधी आणि नगरसेवक निधीच काफी, त्यासाठी महापौर उपमहापौराची तुम्हाला गरज नाही एवढं तुम्हाला निश्चित सांगते. कारण ते त्यांच्या निधीमध्येच याचा कायापालट करू शकतात. पण तरी सुद्धा आपल्याला जे काही आता डेव्हलपमेंट झाले म्हणजे पोद्दार शाळेच्या 5 आणि नंतर 31 प्रभागाचा दौरा झाला, अजून 30चा राहिला आहे. त्यामुळे जी काही डेव्हलपमेंट झाली आहे तिथे मला असं लक्षात आलं डेव्हलपमेंट पण झाली आहे, पण रस्ते, लाईट याचा अभाव आहे. म्हणून त्यासाठी भरघोस निधी जो आहे तो आपल्या प्रभागाला दिला जाणार आहे एवढं मी तुम्हाला सांगते. आणि त्याचा विचार डेफिनेटली आम्ही करतोय. 30 मध्ये पण देखील अशी परिस्थिती आहे, कारण बऱ्यापैकी इंदिरानगरचा भाग, वडाळा, काही भाग असं सगळं तो मोठा परिसर आहे. असो, पण ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्या ज्या समस्या आहेत आणि नाशिककडे बघायचा खरं तर बाहेरच्यांचा, देशभराचा आणि आता जगभराचा दृष्टिकोन आहे तो कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती अतिशय बदललेला आहे. सगळ्यांना असं वाटतं आहे आणि जे थोडंफार प्रमाणात, थोडं नाही जास्तच प्रमाणात खरं आहे की उपमहापौर विलासअण्णा शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले. पण मला असं वाटतं की आजचा हा सत्कार समारंभ आपण बघताना हा जुन्यांचा आणि नव्यांचा एक मेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने समोर जी काही मंडळी आहे ही ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळाचे जरी सदस्य असतील, परंतु मला असं वाटतंय की आपण सर्वजण आपल्या आयुष्यामध्ये जी काही विचाराची, अनुभवाची शिदोरी आपल्याकडे आहे ती आमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. आपण आपल्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम केलं असेल, कामाचा अनुभव हे शहर आपण डेव्हलप होताना बघितलेलं आहे. आणि या शहरामध्ये अनेक घडामोडी, चालीरीती, परंपरा ह्या आपण जाणून आहोत. आम्ही जरी लोकप्रतिनिधी आहोत, परंतु आपल्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी मिळते आणि आपल्याला अपेक्षित असलेलं काम व्हावं अशी आपली सुद्धा अपेक्षा असते. आणि मग असं असताना खऱ्या अर्थानं आता कामाला
सुरुवात झालेली आहे. प्रभाग क्रमांक 31 मध्ये आम्ही परवा दिवशी दौरा करून गेलो. महापौरताई असतील, मी असेल, त्याच्या भागाचे स्थानिक नगरसेवक असतात. आम्ही सकाळी 8 वाजता दौऱ्याला सुरुवात करतो. दौरा करण्याचा हेतूच आहे की यापूर्वी आपण लोकप्रतिनिधीच्या दारात जायचो, परंतु आता स्वतः महापौर आणि उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवक हे नागरिकांच्या दारात येऊन त्यांच्या समस्या समजून घेत आहेत आणि त्या समस्यांचं निवारण कसं करायचं याच्याकरता अधिकारी सुद्धा सोबत असतात. सगळ्यात समस्या खूप आहेत, परंतु त्या लगेच सुटतील अशा नाही, परंतु ज्या समस्या लगेच सॉल्व्ह होऊ शकतात त्या सुद्धा अशा अनेक समस्या आहेत ज्याच्यातून नागरिकांना तात्काळ त्या ठिकाणी मिळू शकतात. आम्ही कामाला गती त्या ठिकाणी मिळते आणि त्या भागाचा माहिती सुद्धा होते. नागरिकांची ओळखलेली आहे, त्या कामाला गती मिळावी, त्याच्यात चालना मिळावी आणि त्याच्याकरता आपल्या ज्या काही गोष्टी आपल्या आहेत, आपले स्थानिक नगरसेवक आहेत, परंतु अमोल भाऊ असं व्यक्तिमत्व आहे, यांना कुठल्याही पक्षात जाऊन कुठल्याही नगरसेवक यायला नाही वाटणार नाही असं व्यक्तिमत्व. आणि त्याच्यामध्ये हे जर आपण व्यासपीठ बघितलं तर या व्यासपीठावरती आपल्याला त्याची अनुभूती लगेच मिळेल आणि त्याच्यामुळे ते जेवढे सक्षम आहेत आणि त्यांना काम कसं करून घ्यायचंय हे काही सांगायची गरज नाही. प्रशासनाचा जाणण्यात त्यांना अनुभव आहे आणि नक्कीच आपण जेव्हा जे काम आम्हाला घेऊन या म्हणणार नाही, फोनवर जरी सांगितलं तरी ते आम्ही सर्व सोडू. त्याबद्दल आपल्या या ठिकाणी आशीर्वाद घेतो आणि पुढच्या कामासाठी मला कार्यक्रमासाठी जायचं आहे. सन्माननीय महापौरांची सुद्धा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेण्यात येत आहेत. नाशिक शहर आता वेगळ्या दिशेनं वाटचाल करत असून देशभरातील नागरिक नाशिककडे नव्या दृष्टीनं पाहत आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितलं आहे की ज्येष्ठांनी विविध क्षेत्रात मोठे योगदान दिलेले असून आगामी विकास कामांसाठी त्यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत कठीण काळात निर्णय क्षमता, आत्मनिर्भर भारत संकल्पनेबाबत विश्वास व्यक्त केला. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यास नाशिकचा सर्वांगीण विकास साध्य होईल असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद अत्तरदे, अजय पाटील, रमेश जगताप, सुभाष पाटील, आप्पा बाविस्कर आदी पदाधिकारी, आयोजक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सभासद, स्थानिक नागरिक उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.